नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते पण आहोत. नागराजला पुन्हा कोर्टामध्ये बोलवण्यात येतं. अर्जुन, सर्व त्याचे घरचे आणि त्याचा वकील बालेराव हे समोरासमोर येतात. अर्जुन युक्तिवाद करतो आणि बालेराव नेहमीप्रमाणे त्याला आडवा जात असतो. त्याला काय करायचं असतं हे माहीत नाही. नागराजला अटक व्हावी आणि निर्दोष करण्यात यावं नाही म्हणून अर्जुन खूप प्रयत्न करत असतो. तसे नवीन पुरावे सादर करा असं जज देखील बोलतात. त्याप्रमाणे काकडे नर्सला बोलवण्यात येते आणि तुम्हाला बॉडी कुणी मागितली, तुम्ही बॉडी कुणाला दिली असं म्हटल्यानंतर ती नागराजकडे बोट करते. खरं तर तिने प्रियाकडे बोट करायला पाहिजे होतं. प्रियाचा चेहरा पाहण्यासारखा असतो. नागराजला देखील आश्चर्य वाटतं, मी हिला कधी काही भेटलोच नाही. बालेराव बोलतो की हे काम पैशाचंच आहे. जर ही बाई पैसे देऊन जर बॉडी देत असेल तर ही इथं पैसे देऊन देखील तिची साक्ष बदलू शकते. जजचा देखील त्याच्यावर विश्वास बसतो. लगेच CCTV फुटेज हा अर्जुन दाखवतो. त्याच्यामध्ये नागराज देताना बॉडी नेताना दिसत असतो. त्याबरोबर काकडे नर्स देखील असतात. पण पाठमोरा असल्यामुळं कोर्ट हे देखील मान्य करत नाही आणि हे बालेराव देखील बोलून दाखवतो. इकडे सचिन फोन लावत असतो साक्षीला, पण ती काय उचलेना. अर्जुन पेचात पडतो. हिला तर खूप हसू येत असतं, कारण हे तर गेम नागराजचं जे आहे गाडी दिलेली ती रमेशला बोलवण्यात येतं. रमेश सांगतो की खरंच मी सांगतोय की मी ह्यांना गाडी दिली होती आणि त्यावेळेस मी कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेली एक डायरी देखील तो अर्जुनला देतो आणि ती डायरी खरंच ती पोलिसांना मिळालेली असते. डायरी जज देखील बघतात. अभिमान वाटतो रविराजला. त्यावेळेस बालेराव पुन्हा बोलतो, ह्या लेखी पुराव्यावर तुम्ही काय विश्वास ठेवणार? प्रूफ असा असावा का, असं बालेराव बोलतो. इकडे अस्मिताला भुरळ पडलेली असते सचिनची. सचिन तिसाठी बुके घेऊन येतो आणि गोड गोड बोलतो, तिला ती बळी पडते. अस्मिता अशी का करता हे पाहून पूर्ण आजीला खूपच राग येतो. तशी ती बोलून देखील दाखवते. हे काय चाललं आहे असं कल्पना देखील बोलते. आता अस्मिता काय निर्णय घेईल, सचिनबरोबर जाईल की नाही, अर्जुनचा पुढचा डाव काय असेल, तो नागराजला पुन्हा जेलमध्ये टाकू शकतो.